झाली त्याला आता एक 30 वर्ष झाली असेल. अकोले नावाचं एक गाव होतं आपल्या नगरला. तिथे रात्री माझी सभा होती. त्यावेळेला त्या आचारसंहिता वगैरे झंझट लागलं नव्हतं आणि थंडीचे दिवस होते, भयंकर थंडी होती. आणि ते असं अकोले गाव असं वरती आहे आणि इतकी थंडी होती, मला कल्पना नव्हती इतकी थंडी असेल. मी तिथे वरती गेलो तर तिकडे आमचे सगळे लोक सगळे कानटोप्या बिनटोप्या घालून स्टेजवरती बसलेले, समोर जी काय लोक होती प्रेक्षक सगळे ते सगळे घोंगड्या बिंगड्या घेऊन असे एवढे दिसत होते. मला प्रतिभादेवी पाटील दिसायच्या ना, त्या अख्ख्या झाकलेल्या असायच्या सगळ्या. मला कधीतरी त्या कबूतर वगैरे काढतील असंच वाटायचं. त्यांना मी नाव ठेवलं होतं पदर टेरेसा. आणि सगळे एवढेच दिसत होते मला की मी वरती गेलो. आपला तिथे तावाने भाषण बिषण केलं. बरं, काही हसण्याच्या जागा असतात, टाळ्यांच्या जागा असतात. आतल्या टाळ्या वाजवत होते, फार तोंड उघडत नव्हते हसायला. आणि मी आपला साधा जब्बा लेंगा घातलेला हो. मग तिथे झेंडा आणि मी दोघेच जण फडफडत होतो. बाकी सगळे आतमध्ये आपले. सगळं माझं भाषण बिषण संपलं. सगळेजण राष्ट्रगीताला उभे राहिले. राष्ट्रगीत संपलं, सगळेजण खाली बसले. मला काय ना म्हटलं, काय रे सगळे परत का खाली बसले? नंतर पिक्चर आहे ना, तर मला तसं वाटलं काहीतरी की बाबा ही लहान लहान मुलं आली तिकडे, नंतर काहीतरी कार्यक्रम असेल. आज मुकुंद आमचे संगोराम आमचे मित्र यांनी मला फोन केला की या कार्यक्रमाला तुम्हाला यायचंय.